हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 9, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. बघता बघता आपले 8 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत. आपण 9व्या प्रकरणाला या लेक्चरपासून सुरुवात करत आहोत. हे प्रकरण तसं बघितलं तर 12वी अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट केलेलं आहे, परंतु मागील अभ्यासक्रमातील व्यापारी बँका आणि मध्यवर्ती बँक अशी 2 प्रकरणं एकत्रित या प्रकरणामध्ये असलेली दिसतात. तसंच अनेक नवीन संकल्पनासुद्धा या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. हे प्रकरण 12वी अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहेच, परंतु आयुष्यासाठी सुद्धा हे तुम्हाला खूप मदत करणारं असं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये व्यापारी बँका, मध्यवर्ती बँक किंवा शेअर्स, रोखे, गुंतवणूक काय असते, अशा खूप साऱ्या संकल्पना तुम्हाला कळतील, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या भविष्यासाठी करू शकता. आणि म्हणूनच केवळ अभ्यासक्रमासाठीच नाही तर पुढील आयुष्यात उपयोगी पडतील अशा संकल्पना शिकण्यासाठी सुद्धा हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगेल की या प्रकरणाचा अभ्यास तुम्ही काळजीपूर्वक करा. पण प्रकरण सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम कळतील. ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया आपण. प्रकरणाचं नाव आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. या प्रकरणाच्या सुरुवातीचंच वाक्य आहे की वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणजेच कोणत्याही अर्थव्यवस्थेला कार्यक्षमपणे काम करण्यासाठी वित्ताची गरज असते. मग वित्त म्हणजे काय? तर सामान्य भाषेमध्ये सर्वांना माहिती आहे की वित्त म्हणजेच पैसा असं आपण मानतो, परंतु अर्थशास्त्रामध्ये वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असतं. म्हणजेच पैशाचे व्यवहार ज्या ठिकाणी होतात, ज्या ठिकाणी पैशाचं व्यवस्थापन केलं जातं, थोडक्यात पैशाच्या स्वरूपात कर्ज दिलं जातं, कर्ज घेतलं जातं, निधीची उभारणा केली जाते, अशा व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना आपण वित्त या संकल्पनेत मोजू शकतो. आता बघा, हे कर्जाऊ निधी लागतं कोणाकोणाला? तर सामान्य व्यक्ती असेल किंवा उद्योग संस्था असेल, अगदी सरकार असेल, अशांना कर्जाची गरज पडत असते. खाजगी व्यक्तीला घर बांधण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी कर्जाची गरज लागते. तसंच उद्योग संस्थांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी किंवा उद्योग विस्तार करण्यासाठी कर्जाची गरज लागत असते. सरकारला सुद्धा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी, म्हणजे रस्ते, रेल्वे, धरण किंवा सरकारी प्रकल्प उभे करण्यासाठी निधीची गरज लागत असते. आणि मग अशा वेळेस हा निधी उभारायचा कुठून, याच्यासाठी अनेक वित्तीय संस्था पुढे येतात. ज्या वेळेस या 3 घटकांना, म्हणजे व्यक्ती किंवा उद्योग किंवा सरकार यांना गरज लागते निधीची, याच्यावरून आपण या वित्ताचे 3 प्रकारात वर्गीकरण करू शकतो. पहिलं आहे वैयक्तिक वित्त, दुसरं आहे औद्योगिक वित्त आणि तिसरं आहे सार्वजनिक वित्त. ज्या वेळेस वित्ताची गरज, म्हणजे निधीची गरज खाजगी व्यक्तीला लागते, त्यावेळेस त्याला आपण वैयक्तिक वित्त असं म्हणू शकतो. ज्या वेळेस वित्ताची गरज किंवा निधीची गरज उद्योग संस्थांना लागते, तेव्हा त्याला आपण औद्योगिक वित्त असं म्हणू शकतो. आणि ज्या वेळेस वित्ताची गरज सरकारला लागते, त्यावेळेस त्याला आपण सार्वजनिक वित्त असं म्हणू शकतो. मग हा जो निधी आहे किंवा वित्त आहे, हे खेळतं ठेवणं, तसंच गतिशील करणं आणि निधीचं वाटप करण्यासाठी देशाची वित्तीय व्यवस्था जबाबदार असते. वित्तीय व्यवस्था म्हणजे वित्तीय प्रणाली असते, जिच्या माध्यमातून देशामध्ये या निधीचं वाटप केलं जातं किंवा निधी खेळता ठेवला जातो. अशा स्वरूपाची कार्य करण्यासाठी एक वित्तीय व्यवस्था असते. देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. म्हणजे देशाचा विकास करण्यासाठी जी संपत्ती आवश्यक आहे, जी मालमत्ता आवश्यक आहे, त्याची निर्मिती करण्यासाठी ही व्यवस्था जी आहे ती काम करत असते. भारतात
जी वित्त व्यवस्था आहे किंवा वित्त प्रणाली आहे, यामध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. आता ही वित्तीय संस्था काय आहेत, वित्तीय बाजारपेठ काय आहे, किंवा वित्तीय साधने काय आहेत, किंवा वित्तीय सेवा काय आहेत, या सर्व गोष्टींची विस्तृत अशी माहिती आपण प्रकरणामध्ये पुढे पुढे हळूहळू घेत जाणार आहोत. पण या वित्तीय प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आहे वित्तीय बाजारपेठ. आणि या प्रकरणामध्ये आपण वित्तीय बाजारपेठेचाच विस्तृत असा अभ्यास करणार आहोत. या बाजारपेठेचा अभ्यास करतानाच आपण वित्तीय साधनं असतील किंवा वित्तीय सेवा असतील यांचासुद्धा त्याचबरोबर थोडक्यात अभ्यास करणार आहोत. चला पुढे जाऊया आपण. ही वित्तीय बाजारपेठ असते तरी काय? वित्तीय बाजारपेठेचा अर्थ, ज्या बाजारपेठेमध्ये रोखे म्हणजेच बॉन्ड्स किंवा भाग म्हणजे शेअर्स किंवा व्युत्पन्न म्हणजेच डेरिव्हेटिव्ज, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते, अशा बाजाराला वित्तीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. बघा, सामान्य जो बाजार आपण शिकलेलो आहोत किंवा बाजारपेठा शिकलेलो आहोत, याच्यामध्ये आपण वस्तूची खरेदी विक्री होताना बघितली आहे. ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते त्याला बाजारपेठ असं म्हणतात. परंतु इथे मात्र पैशाची खरेदी विक्री होते. म्हणजे ज्या वित्तीय मालमत्ता आहेत, आर्थिक मालमत्ता आहेत, यांची खरेदी विक्री होते. कोणकोणत्या मालमत्ता आहेत या? तर रोखे आहेत, भाग भांडवल आहे, व्युत्पन्न म्हणजे डेरिव्हेटिव्ज आहेत किंवा सरकारी रोखे आहेत, यांची देवाणघेवाण ज्या ठिकाणी होते त्याला आपण वित्तीय बाजारपेठ असं म्हणत असतो. आणि मग कोणकोणत्या ठिकाणी साधारणतः या वित्तीय मालमत्तेची खरेदी विक्री होते? तर बघा, बँका किंवा बिगर बँकिंग व्यवस्था असेल, दलाल असतील, म्युच्युअल फंड्स असतील, वटणावळ गृहे असतील इत्यादी माध्यमातून या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजेच आर्थिक मालमत्तांची देवाणघेवाण केली जाते. यामध्ये म्हणजेच या वित्तीय बाजारपेठेमध्ये दोन प्रमुख बाजारपेठा आहेत. एक आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार. आता नाणे बाजार काय आहे आणि भांडवल बाजार काय आहे याची चर्चा आपण पुढील लेक्चरमध्ये विस्तृतपणे करणार आहोत. पण काही संकल्पना इथे क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजेच रोखे काय आहेत, समभाग काय आहे, डेरिव्हेटिव्ज काय आहेत, या सर्व गोष्टी या बोर्ड परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. कारण पुस्तकामध्ये तुम्हाला माहीत हवं असं एक सत्र दिलं आहे. ज्या सत्रामध्ये ज्या काही 6 संकल्पना आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण तुम्हाला माहीत हवं हा खरं तर अभ्यासक्रमाचाच भाग आहे. मग ज्या काही व्याख्या असतील किंवा संकल्पना स्पष्ट करा असतील, टिपा द्या असतील, याच्यामध्ये ह्या संकल्पना विचारल्या जाऊ शकतात. आणि म्हणून आपण विस्तृतपणे एकामागोमाग एक अशा या संकल्पना अभ्यासणार आहोत. चला सुरू करूया या संकल्पना. ह्या संकल्पना काय आहेत? तर या संकल्पना म्हणजे वित्तीय साधनं आहेत. या साधनांमध्ये सर्वात पहिलं साधन आहे रोखे किंवा बॉन्ड्स. काय आहेत रोखे? तर दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा शासनाद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन होय. ज्या वेळेस कंपन्यांना किंवा सरकारला दीर्घकालीन मुदतीसाठी कर्जाची आवश्यकता पडते त्यावेळेस हे बॉन्ड्स म्हणजेच रोखे सरकार प्रस्तुत करतं. म्हणजे सरकार विक्रीसाठी काढतं किंवा कंपन्या विक्रीसाठी काढतात. हे बॉन्ड्स म्हणजे एक प्रकारचं मुदत ठेवीसारखंच एक पत्र असतं. याच्यामध्ये ज्या काही कर्जाची रक्कम सरकारला हवी आहे तेवढ्या किमतीचे बॉन्ड्स काढले जातात आणि ते मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. दीर्घकाळात म्हणजे साधारणतः 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये या बॉन्ड्सची किंमत वाढते आणि मग ज्या लोकांनी हे बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत ते त्या ठराविक वेळेत हे बॉन्ड्स नंतर सरकारला किंवा कंपनीला परत करतात आणि सरकार ज्या बॉन्डची जी किंमत असेल ती परत करते.
किचकट वाटत असेल तर थोडक्यात सांगतो की समजा कंपनीला पैशाची गरज पडली आणि कंपनीने 10,000 रुपयाला एक बॉन्ड अशा पद्धतीने बॉन्ड्स प्रस्तुत केले, विक्रीसाठी काढले. सामान्य व्यक्तींनी किंवा गुंतवणूकदारांनी हे बॉन्ड्स खरेदी केले. 5 वर्षानंतर या बॉन्ड्सची किंमत 20,000 रुपये झाली. तर 5 वर्षानंतर कंपनी हे बॉन्ड्स खरेदी करते आणि ज्यांनी हे बॉन्ड्स खरेदी केलेत त्यांना 20,000 रुपये देते. याचा अर्थ काय झाला? खरेदी केले 10,000 रुपयाला, 5 वर्षानंतर 20,000 रुपये परत मिळाले, म्हणजे गुंतवणूकदारांना पण फायदा झाला. त्याचबरोबर कंपनीला सुद्धा हे पैसे 5 वर्षासाठी वापरायला मिळाले, म्हणून कंपनीचा सुद्धा फायदा झाला. अशा स्वरूपात जेव्हा सरकारला किंवा कंपनीला दीर्घकाळासाठी पैसे आवश्यक असतात त्यावेळेस ही एक सोय ते करू शकतात, म्हणजे रोखे प्रस्तुत करू शकतात. दुसरा भाग आहे समभाग भांडवल. समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय. हा भाग त्या मानाने सोपा आहे. समभाग म्हणजे शेअर्स. तुम्ही शेअर मार्केटचं नाव कधी ना कधीतरी ऐकलंच असेल. मग शेअर मार्केटमध्ये काय होतं तर कंपन्यांचे शेअर्स म्हणजे समभाग विक्रीसाठी येतात. समजा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले, MRF कंपनी असेल, टायरची कंपनी, जिचे आपण 10 शेअर विकत घेतले, तर त्या शेअर्सच्या किमती एवढेच आपण त्या कंपनीमध्ये भागीदार झालो. समजा मी 20% शेअर्स, बघा काय म्हणतो मी, 20% शेअर्स जर का मी MRF कंपनीचे विकत घेतले तर मी 20% कंपनीमध्ये भागीदार होतो आणि मग या शेअर्सच्या किमती वाढल्या तर मला तेवढा प्रॉफिट होतो. शेअर्सच्या किमती कमी झाल्या तर मात्र मला नुकसान पण होऊ शकतं. इथे मुदत नाही आहे कधीपर्यंत ठेवायची. याच्याऐवजी कंपनी सामान्य व्यक्तीला किंवा गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये भागीदार करून घेते, त्यांच्या प्रॉफिटमध्ये आणि लॉसमध्ये त्यांना भागीदारी देते. पुढे जाऊया आपण. पुढे आहे व्युत्पन्न म्हणजेच डेरिव्हेटिव्ज. म्हणजे वित्तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत होय. म्हणजे काय तर रोखे किंवा भाग किंवा चलन, व्याजदर किंवा वस्तू, इथे वस्तू म्हणजे कमोडिटी, शेअर मार्केटशी संबंधित संकल्पना आहे, इत्यादीमधून मिळवणे होय. असं समजा. म्हणजे इथे मूलभूत अशी मालमत्ता असते की जिच्यावरती डेरिव्हेटिव्ज आधारित असतात. उदाहरणार्थ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या खनिज तेलाच्या किमतीवरती आधारित असतात. आपण जर का खनिज तेलामध्ये गुंतवणूक केली तर जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात, म्हणजे काय ॲक्च्युली होतं आहे, खनिज तेलाच्या किमती वाढतात आणि मग खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात आणि आपल्याला सुद्धा त्यातून फायदा होऊ शकतो. अशा स्वरूपाचं मार्केटसुद्धा असतं की ज्याच्यामध्ये कम्युनिटी असेल किंवा करन्सी असेल, म्हणजे चलन असेल किंवा व्याजदर असेल, अशा स्वरूपात आपण गुंतवणूक करतो आणि त्याच्यातून काही उत्पन्न मिळवू शकतो. या स्वरूपाच्या मार्केटला किंवा या स्वरूपाच्या गोष्टींना डेरिव्हेटिव्ज असं म्हटलं जातं. पुढे आहे चौथा मुद्दा, सरकारी रोखे. सरकारी रोखे म्हणजे परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याची आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेले कर्जाचे साधन होय. ज्या वेळेस सरकारला काही कालखंडासाठी पैशाची गरज लागते त्यावेळेस सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मदतीने काही रोखे प्रस्तुत करते. हे रोखे सरकारी रोखे असतात. म्हणजे असं समजा की सरकारला एक ब्रिज बांधायचा आहे ज्याच्यासाठी 10 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि एका वर्षात हा ब्रिज कंप्लीट होणार आहे, पूर्ण होणार आहे. तर एका वर्षासाठी सरकारला पैसे हवेत 10 कोटी रुपये आणि म्हणून सरकार हे 10 कोटी रुपये कुठून मिळवेल तर ते एक बॉन्ड छापतील, रोखे छापतील आणि मार्केटमध्ये ते विकतील. म्हणजे गुंतवणूकदार आहेत ते हे रोखे खरेदी करतील. 10,000 रुपयाचा एक बॉन्ड असा जर का दर असेल तर सरकार हे बॉन्ड 9,000 रुपयाला विकतं आणि मग एका वर्षानंतर सरकार हाच बॉन्ड 10,000 रुपयाला खरेदी करतं. म्हणजे आपण 9,000 रुपयामध्ये जी गोष्ट घेतली ती आपण सरकारला 10,000 रुपयाला परत करतोय. एका वर्षामध्ये 1,000 रुपये आपल्याला प्रॉफिट होतोय
तसंच सरकारला सुद्धा हे 9,000 रुपये वापरायला मिळतात आहे. अशा स्वरूपात सुद्धा अनेक खरेदी विक्री मालमत्तांची केली जाते. पुढचा भाग आहे 5 नंबर, व्यापारी बिले. वस्तूच्या देयकांमध्ये व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले म्हणजे व्यापारी बिले होय. आता इथे व्यापार उधारीवर चालतोय. जसं की एक ग्राहक आहे ज्याला 10 लाख रुपयाच्या वस्तू विकत घ्यायच्यात, परंतु त्याच्याकडे पैसे नाही आहेत. तर तो विक्रेत्याला काय सांगतो की मला वस्तू पाठवून द्या, मी 2 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या वस्तूचे पैसे परत करेन. विक्रेतासुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि वस्तू पाठवून देतो. परंतु जर का त्या ग्राहकाने वस्तूचे पैसे नाही दिले तर मात्र विक्रेत्याचं खूप मोठं नुकसान होईल. आणि म्हणून विक्रेता वस्तूबरोबरच एक बिल पाठवून देतो. या बिलामध्ये संपूर्ण नोंद असते की 10 लाख रुपयाचा माल तुम्ही खरेदी केलेला आहे, या तारखेला खरेदी केलेला आहे. हा माल तुम्ही खरेदी केल्यानंतर 2 महिन्यानंतर या मालाचे पैसे जो ग्राहक आहे तो परत करणार आहे, असं वचन त्या चिठ्ठीमध्ये किंवा त्या बिलामध्ये लिहून घेतलेलं असतं. 2 महिन्यापर्यंत हे पैसे ग्राहकाला वापरायला मिळतात. जो विक्रेता आहे त्याचासुद्धा माल विकलेला असतो. आणि समजा 2 महिन्यामध्ये जर विक्रेत्यालाच पैशाची गरज पडली तर तो बँकेमध्ये ही वचन चिठ्ठी म्हणजेच हे व्यापारी बिल दाखवू शकतो आणि बँकेकडून थोड्या काळासाठी पैसे घेऊ शकतो. अशा स्वरूपाचे व्यवहारसुद्धा होतात. पुढे आहे 6 नंबर, वचनपत्रे म्हणजेच प्रॉमिसरी नोट. म्हणजे असे वित्तीय साधन ज्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले लेखी वचन दिले असते. आता ट्रेड बिल म्हणजेच व्यापारी बिलामध्ये आणि वचनपत्रामध्ये मूळ फरकच हा आहे की व्यापारी बिलांमध्ये वस्तू दिलेली असते उधारीवरती. इथे वचनपत्रामध्ये वस्तू दिलेली नसते तर पैसेच उधार दिलेले असतात. म्हणजे एका पक्षाने म्हणजे एका व्यक्तीकडून पैसे दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या पक्षाला उधार दिले जातात. हे देत असताना जो उधार देणारा आहे तो उधार घेणाऱ्याकडून एक वचनपत्र लिहून घेतो. नावच आहे वचनपत्र. वचनपत्र लिहून घेतो की मी या तारखेला तुम्हाला एवढे एवढे पैसे दिलेले आहेत, ठराविक कालावधीनंतर म्हणजे निश्चित तारखेला तुम्ही मला हे पैसे परत करणार आहात. याच्याबद्दल सर्व गोष्टी कायदेशीर आहेत आणि असं लिहून घेतल्यावरती ती झाली वचनपत्र. अशा स्वरूपात कायदेशीर व्यवहार होतात. पैशाची गरज भागवली जाते म्हणजेच निधीची उभारणा केली जाते. हे 6 काय आहेत जे आत्ता आपण 6 शिकलो, हे वित्तीय साधनं आहेत. आणि ही वित्तीय साधनं बँकांच्या सहाय्याने शेअर मार्केटच्या सहाय्याने आपण व्यवहारात वापरत असतो. मला वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. आज आपण काय काय शिकलो तर आज आपण वित्त म्हणजे काय शिकलो, वित्ताचे वर्गीकरण शिकलो, वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय शिकलो, तसंच आपण 6 वित्तीय साधनंसुद्धा शिकलो जी भविष्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याला खूप महत्त्वाची आहेत. मला वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. जर हा भाग कळाला असेल किंवा आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेअर करत चला म्हणजे तुमच्याबरोबरच तुमच्या मित्रमंडळींचा अभ्याससुद्धा असा सुरू राहील. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच काही तुमच्या सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. ओके, बाय बाय.